लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. तर आज की नाही तुमच्यासोबत मी पास्त्याची रेसिपी शेअर करणार आहे. ती झटपट पटापट बनणारी रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी तर की नाही आपल्याला इथं पास्ता घ्यायचा आहे आणि हा पास्ता फक्त 10 रुपयाचा एवढ्या क्वांटिटीमध्ये आलेला आहे. त्यानंतर की नाही इथं आपल्याला एका साईडला पाणी तापवायला ठेवायचं आहे आणि पाणी छान गरम झालं की त्यात आपल्याला हा पास्ता टाकून घ्यायचा आहे. फक्त एक उकळी फोडून घ्यायची आहे. माझ्याकडून इथे एक चूक झाली. मी थोडंसं जास्त शिजवलं त्यामुळं की नाही पास्ता कढईला चिटकला, त्यामुळं कढईला ते तसंच राहून गेलं. आणि त्यानंतर की आपल्याला आवडीच्या भाज्या घ्यायच्या आहेत. माझ्याकडे तर काही भाज्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळं की नाही मी इथं फक्त कांदा, टमॅटो आणि मिरचीच घेतली. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गाजर, शिमला मिरची, वाटाणा वगैरे सगळ्या अशा भाज्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नाही तर कढईला इग्नोर करा, कारण का नाही तर पास्ता त्या कढईमध्ये चिटकला होता, त्यामुळे अशी दिसत आहे. त्यामध्ये की नाही मी तेल टाकलं. त्यानंतर की नाही कांदा, टमॅटो आणि की नाही मिरचीसुद्धा टाकून घेतली. छान असं की नाही त्याला परतून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि छान असं की नाही पुन्हा परतून घेतलं. त्यानंतर की नाही हा पास्ता मसाला घातलेला. पास्ता मसाला घातला की नाही बाकीचं सॉसेस वगैरे टाकायची काही गरज नाही, त्या कारण यामध्ये की नाही त्याची पावडर सगळे यामध्ये मिक्स असतात, त्यामुळं की नाही फक्त पास्ता मसाला टाकून घेतला तरी चालेल. त्यानंतर छान असं परतून वगैरे घेतलं आणि मस्त असं आपलं की नाही पास्ता तयार होता. आणि मी तर पहिल्यांदा ट्राय केला आणि पहिल्यांदाच खाल्लेला, त्यामुळे मला तर आवडला. तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.